अध्याय 7. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सद्गुरु दत्ताय नमः, श्री स्वामी समर्थाय नमः. प्रख्यात नारायण सरोवर श्री कृष्ण त्रिविक्रम क्षेत्र कच्छ देशी द्वारकेहुनी दूर मनोहर विराजे. कृष्ण त्रिविक्रमाचे मंदिर शोभायमान असे सुंदर तीर्थवापी उदक शुभ्र त्रिविक्रमा सन्निध असे ते. त्या नारायण सरोवरी ग्रामी सहज गेले श्री स्वामी समर्थ, लोकानुग्रही स्मरणगामी सेवकांसहित मंदिरी. त्या मंदिराचे स्वानाधिपती एक साधू महाराज असती, वापीत स्नान जे जे करीती दक्षिणा देती ते महंतासी. ते स्थानाधिपती अभिमानी दक्षिणाधिक घेतल्या वाचुनी, वापी स्नान जना लागुनी करून देती धनाविण. त्या महंताचे शिष्य 4 जण वापीत करून देती प्रवेशन, म्हणती यात्रेसी धनविहीन का येता हो दरिद्री. द्रव्य नसता तुमचे गाठी का हिंडता हो तीर्थकाठी, येथे आमची वृत्ती मोठी तीर्थकर दंड घेतसो. ऐसे कामलोभी उदंड बोलती तीर्थक्षेत्रस्थ गुंड, श्री स्वामी ईश्वर वितंड बंड पाहुनी हसती गदगदा. मग स्वामी यतिवर्य सेवकांसहित उड्डाण करुनी गगनात उतरले वापीत अकस्मात, करीती स्नान निर्भये. योग सामर्थ्य पाहुनी अपूर्व भयभीत झाले मग सर्व, वापीत उतरुनी हतगर्व नमन करीती दुरुनी. उदकावरी श्री स्वामी समर्थ निराधार बैसले सिद्धासनी, 4 पुरुष इतके पाणी भरले होते वापीत. शिष्यांसहित वृद्ध साधू म्हणती समर्थांसी दीनबंधू, क्षमा असावी करुणा सिंधू महद अपराधी आम्हासी. जन्म केला धनलोभात बहुत मिळता नव्हे तृप्त, मैदन ओळखिले भगवंत संत महंत विद्वज्जन. आमचे गुरु विशुद्धानंद तेची आपण दिसता निर्विवाद, बहुत काळ दर्शनार्थ खेद वाटता गोविंद प्रगटला. पुत्रापराधाचा खेद माता कदान मानी निर्विवाद, त्याहून श्रेष्ठ आपण करुणानंद ब्रह्मानंद सद्गुरु. आता मंदिरात चलावे अपराध सर्व क्षमा करावे, दीनजनो द्वारका उठावे पतित पावना नरसिंहा. मग राधाकृष्ण ब्रह्मचारी उतरला तीर्थोदकांभ्यतरी, साष्टांग नमने पायधरी उठावे म्हणे विश्वेश्वरा. श्री स्वामी समर्थ परमात्मा दयाळ पाहुनी अंतकरण विमल, उदकावरुनी चालत तात्काळ आले मंदिरी सकलांसह. अनन्य भावे उत्तमासनी बैसविले श्री नृसिंह मुनी, पुष्पहार सुगंध चंदनी निरांजनी पूजिले. करीती देवांची आरती चक्रपाणी ओवाळीती, पंचनदी भजन सुस्वरे गाती नाचती समताल तेधवा. देवासी समर्पुनी नैवेद्य लेह पेय शोच खाद्य, श्री स्वामी मूर्ती जगद्वंद्य भोजनी बैसले समंडळ. त्यामध्ये एक अरण्य पंडित पढत मूर्ख मनी जल्पत, आकाशमार्गे उडोनी वापित कोणत्या साधने पातले. ऐसे विप्रमनीचे संशय निवृत्त व्हावया सर्व संशय, अंतःसाक्षी दत्तात्रेय जाणीती हृदय विप्राचे. भोजनांती श्री स्वामी समर्थ उदती संशयी विप्रा लागी, कोणती साधने उपयोगी आम्हा जोगी असती रे. तू जाणसी न्याय व्याकरण आम्ही करीतो भिक्षाटन, सिद्ध साध्य साधकपण काय निराकरण जाहले. विकल्प संशयी अरण्य पंडित ऐकुनी झाला गर्भगळित, म्हणे हे अंतःसाक्षी महदभूत निसंशय कायकी. माझे मनातील शंका समुदाय दंडते पुरुष महाशय, सर्व शक्ती सकलमत तात्पर्य विश्ववर्य विज्ञानी हो. जे पूर्ण परमात्मावतार सर्व शक्तिमान अखंड दयासागर, त्यासी दोष लावणे पाहुनी भयंकर अघोर पातक कोणते. सेवा करणे राहिले बाजूस कृथा निंदा चेष्टा उपहास, सहज वाटे परी दुःखास सर्व परी कारण असे. भोजन समयी दुर्विचारी बुडालो होता विकल्प सागरी, सहज गुरुदर्शन क्षणभरी होताची विकार निमाले. मी कुचेष्टित असताखळ भोजनी संस्कार प्राप्त काळ, मद दर्शने संशय विटाळ फिटले क्षण न लागता. स्वामी समर्थ योगिद्रे आज अपराधी असता मी द्विज, तथापि आपणा सारिखे मज करुणी निज गुण दाविले. दर्शन होताची कृतार्थता लादली ब्रह्मानंद स्वरूपता, मम गृही चलावे आता पवित्र करावे कुटुंब सर्व.
मग श्री स्वामी समवेत सगळे पातले पंडित सदनात योगीश्वर सिंहासना स्थित झाले हर्षभरित समग्र आजी सहज गृहासी पाय लागले झाला भाग्योदय जड मूड आम्हासी माय बाप तरुणोपाय आपणची तेव्हा समर्थ पुसती पंडिता कोठे तुझे माता पिता विप्रवदे ते उभयंता कैलासवासी झाले उत्तर देती श्री स्वामी समर्थ त्वत्पिता असे तुझे सदनी पाळण्याची रज्जू धरुनी झोके देत असे मुलासी श्री स्वामी वदती पहा घरात भुजंग होनी पाळण्यात जलेल्या बालकासी रक्षित झोके देत ममतेने वासना राहिली म्हणून सर्पयोनीत झाले जनन वासनाक्षय झाल्या वाचून सद्गती नसे प्राण्यासी वृद्ध भुजंगाचे अंगासी धका कोणीही लावू नका लावाल तरी दुःख शोका अवश्य पावाल निश्चये करी घेऊनी त्या भुजंगासी समथ वदती का भीतोसी तुझेची पुत्रादी या समयासी तत्व प्राणहानीस प्रवर्तले काय इच्छा असे मानसी तव सर्प विनती श्री गुरुसी नको नको संसार सुख मजसी पावलो तृप्ती पुष्कळ आता सोडवा हो माया जाळ चरणी ठेवा मज चिरकाळ ऐसे वाचेने स्पष्ट बोले व्याल ऐकुनी सकल दचकले सर्पांसी गुरु बोधिती वचन त्या सरोवराचे घेता दर्शन एक जन्माचे दोक्षशालन अवश्यमेव होतसे सर्पांसी आज्ञापिती अवधूत त्वरे स्नान करी रे सरोवरात पुढती येणे योगी कुलात जन्म पावसी मोक्षप्रद मी मूक हिंसक विषारी जनावर तू जगदात्मा करुणाकर सर्वज्ञ सर्व शक्तिमान परमेश्वर वाणी संस्कार दिधलासी मजला दिधले जीवदान योगी कुलात होईल जनन न मागता ऐसे आशीर्वचन प्रसन्नत्वे दिधले त्वा ऐसे विनवोनी भुजंगम नमस्कार करीती सप्रेम सरोदकी प्रवेशला परधाम योगीश्वरा चिंतुनी ऐसी श्री गुरुसमर्थांची लीला अगम्य अर्थक देवादिकाला बभाणवी तारक सरत्राला इति सप्तमोऽध्याय समाप्तः। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ।